हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप मस्त अशी मैसुरी भजी बघणार आहोत, म्हणजेच मैसुरी बोंडा, तोही अगदी गव्हाच्या पिठापासून. इथं मैदा अजिबात वापरलेला नाही. गव्हाच्या पिठापासून असा क्रिस्पी बाहेरून आणि आतून मऊ जाळीदार असा हा मैसुरी बोंडा तयार होतो. खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स जर फॉलो केल्या ना, तर अशा पद्धतीचा हॉटेल स्टाईल मैसुरी बोंडा तयार होतो घरच्या घरी, तेही कमी साहित्यात. नक्कीच ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागतो आणि अगदीच क्रिस्पीसुद्धा. तुम्हाला जरी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच लाईक करून घ्या आणि सबस्क्राईबसुद्धा लगेचच करून घ्या. अशा छान छान नवनवीन तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन येत असते आणि अशा बऱ्याचशा रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा जाऊन चेक करून घ्या. तर इथे मैसुरी भजी बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रोज आपण चपाती बनवतो तेच आहे पीठ हे. त्याच वाटीने 1 वाटी इथं दही आहे. दही ताजं आहे, जास्त आंबट नाही. तर बाकी सर्व साहित्य बघूयात. तर इथे ओल्या नारळाचे अर्धी वाटी एवढे मी तुकडे घेतलेले आहेत, बारीक कट करून. अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी करू शकता किंवा अधिक वाढवू शकता. काळी मिरी 5 ते 6 बारीक ठेचून त्याची पावडर करून घेतलेली आहे. 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि सोडा 1 चमचा घेतलेला आहे, बेकिंग सोडा. आणि इथं कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथं 1 इंच आलं किसवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर एक मोठं बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि जे आपण दही घेतलेलं आहे हे दही टाकून घ्यायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. आता हे मैसुरी भजी दह्यामध्येच बनते. छान दही ताजं घ्यायचं आणि दह्यामध्येच हे सर्व पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप एवढं दही घेतलेलं आहे. छान ते आता मिक्स करून घेऊयात. जर दही कमी वाटत असेल तर तुम्ही अजून इथं वाढवून घेऊ शकता. इथं बघाल तर थोडंसं दही कमी वाटतं आहे, अजून थोडंसं घट्टसर पीठ झालं आहे. कारण आपण मैदा घेतलेला नाही, गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं एक्स्ट्राच लागेल. तर इथे मी अजून पाव वाटीभर दही घेतलेलं आहे. दही घालायचं नसेल एक्स्ट्रा तर तुम्ही इथं 1-2 ते 3 चमचे किंवा अर्धी वाटी एवढं पाणी, शक्यतो जितकं लागेल तेवढं अर्धी वाटीभर पाणी तुम्ही इथं वापरू शकता. तर इथं मी दहीच वापरलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जितकं तुम्ही याला फेटाल तितके आपले हे मैसुरी बोंडा, मैसुरी भजी ही हलकी फुलकी होते. तर आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्याच्यासाठी एक 5 मिनटं ग्लुटन फ्री होण्यासाठी, म्हणजे छान पीठ मुरण्यासाठी मी इथं 5 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे. तर 5 मिनटानंतर पीठ थोडं छान भिजलेलं आहे, सैलसर झालेलं आहे. तर जे आपण नारळाचे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले होते आणि बाकी सर्व साहित्य घेतलं होतं ते एक एक करून सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊयात. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट किंवा कमी तिखट करू शकता. तर या पद्धतीने सर्व साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेते. सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं तरी व्यवस्थित असं हे छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पीठ हलकं फुलकं व्हावं याच्यासाठी. तर अगदी वरतून हलवून व्यवस्थित असं हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. तर इथे ना मी सर्व साहित्य टाकलं, पण साखर विसरलेली होती. त्याच्यासाठी इथं 1-2 चमचे मी इथं साखर टाकून घेतलेली आहे. आणि हे आता पुन्हा एकदा मी पीठ एक 5 मिनटं छान असं, जसं आपण पोळ्या करते वेळी पोळी पिठाला मारतो ना, तसं त्या पद्धतीने याला मारून असं पटकून हलकं फुलकं करून घ्यायचं. तर बघाल तर अगदी छान असं हलकं फुलकं झालेलं आहे. एक 5 मिनटं मी त्याला छान असं मळून घेतल्यासारखं करून घेतलेलं आहे. एक 5 मिनटं याला रेस्ट करायला ठेवून देते. तोवर मी इथं साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघाल तर 5 मिनटं छान मुरलेलं आहे पीठ.
आता हे भजी बनवण्यासाठी तयार आहे. तर हाताला चिटकू नये याच्यासाठी ना एका कटोरीमध्ये पाणी घ्यायचं, आपली बोटं बुडवून घ्यायची आणि नंतर या पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन असे सोडून द्यायचे तेलामध्ये, म्हणजे हाताला सुद्धा चिटकत नाही आणि छान गोल गरगरीत अशी भजी तयार होते. तर तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही भजी याच्यामध्ये सोडून द्यायची. जास्त मोठी मोठी भजी सोडायची नाहीत, अगदी छोटी छोटी सोडायची, म्हणजे ती तेलामध्ये गेल्यानंतर अगदी मस्त अशी टम्म फुगून येतात. आपण मैदा अजिबात वापरलेला नाही, गव्हाच्या पिठापासून बनवतो, तरीसुद्धा भजी बघाल तर अगदी छान गोल गुबगुबीत अशी फुगलेली आहे. कारण आपण पीठ ना गव्हाचं असलं तरीसुद्धा त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे. त्याला असं मारून मारून ना जास्त हलकं फुलकं बनवून घेतलेलं आहे. तर भजी बघू शकता आकाराने अगदी दुप्पट झालेली आहे. ज्या आकाराची आपण सोडलो होतो ना तेलामध्ये, त्याच्यापेक्षाही दुप्पट छान फुलून आलेली आहे. म्हणजेच आपली भजी खूप छान अशी टवटवीत अशी टम्म फुगलेली आहे. तर दोन्हीही साईडने छान अलटून पलटून छान तळून घ्यायचे आहेत. आता तेलामध्ये तेव्हा तुम्ही भजी सोडाल ना, तेव्हा एकदमच जास्त अशी भजी सोडू नका, जेणेकरून तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि भजी ही तेल सोकून घेईल. तर अगदी जितकं तेल आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी कमीच सोडायची, म्हणजे छान ती फुलून जास्त होतात आणि टेम्परेचरसुद्धा तेलाचं व्यवस्थित राहतं. या पद्धतीने छान असा लालसर रंग येईपर्यंत मी छान तळून घेतलेत. आता ही भजी काढून घेऊयात या पद्धतीने. तर सर्व भजी काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा हाताला पाणी लावून भजी छान सोडून द्यायची, म्हणजे हाताला सुद्धा पीठ चिटकत नाही आणि अगदी छान अशी ही भजी सुटते. इथे बघत असाल तर अगदी छोटे छोटे मी सोडत आहे, तरीसुद्धा ती फुलून किती जास्त प्रमाणात मोठी होत आहेत. गव्हाच्या पिठाच्या सुद्धा मैसुरी भजी खूप जास्त टेस्टी होते, कुरकुरीत होते आणि मेन म्हणजे अगदी मैद्यासारखीच फुलूनसुद्धा येते. फक्त आपल्याला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत, की पीठ भिजवतेवेळी एक 5 ते 6 मिनटं छान त्याला फेटून घ्यायचं हाताने, म्हणजे ते छान हलकं फुलकं होतं. दुसरं म्हणजे सोडा आपण पहिल्यांदाच घातला होता आणि पीठ 5-5 मिनटासाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर अगदी मस्त गोल गरगरीत अशी भजी झालेली आहे. नक्कीच ट्राय करून पहा, खूप टेस्टी होते आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी होते, आतसुद्धा जाळी छान अशी येते. तर या पद्धतीने करून पहा, खूप तुम्हालासुद्धा आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच लाईक करून घ्या आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी खूप मनापासून थँक्यू. तर दुसरीसुद्धा बॅच या पद्धतीने मी ही लालसर होईपर्यंत छान अशी तळून घेते. तर सेकंड बॅचसुद्धा छान अशी तळून झालेली आहे. ते बघाल अगदी छान टम्म फुगलेली आहेत, अगदी दुप्पट याच्यामध्ये आकारामध्ये तळलेली आहेत. तर ही सुद्धा बॅच मी काढून घेते. ह्या भजीसोबत फुटाण्याच्या डाळीची चटणी सर्व केली जाते. तुम्ही ह्याच्यासोबत फुटाण्याची डाळीची चटणी बनवून घेऊ शकता किंवा मग ओल्या नारळाची चटणीसुद्धा सर्व करू शकता. अगदी भरपूर प्रमाणात झालेली आहे. 2 कप पिठापासून सुद्धा भजी आपली भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि आतून जाळी बघू शकता, अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे. कोणीही म्हणणार नाही की याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. अगदी मस्त अशी ही भजी तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते. आवाज बघू शकता, बाहेरून छान अशी क्रिस्पी आहे आणि आतून तेवढीच सॉफ्ट आणि जाळीदार. नक्कीच ट्राय करून पहा आणि नक्कीच शेअरसुद्धा करा, कमेंट करा की कशा पद्धतीने ही भजी झालेली आहे. तर इथे चटणी मी फुटाण्याच्या डाळीची बनवलेली आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असल्यास कमेंट करून सांगा, मी फुटाण्याच्या डाळीची चटणी शेअर करेन तुमच्यासोबत. तर या पद्धतीने चटणीसोबत मी इथंही भजी सर्व केलेली आहे. अशा ना मी बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत ना, त्यासुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यासुद्धा अगदी छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि अगदी अशाच झटपट होणाऱ्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर भेटूयात अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसोबत. आता बाय.